नमस्कार, मी आहे धनश्री. धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण 6 ते 2 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत. मध्ये सेंटरमध्ये आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 3 टिपक्यांना आपल्याला सरळ रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक रेषच्या वरच्या बाजूला त्रिअंगलचे 2 बॉक्सचे आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला बॉक्स तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला डार्क हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. चॅनलवर नवीन आला असलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा. आणि आता प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. खूप सुंदर दिसणारी अगदी छोटी रांगोळी दाराबाहेर काढण्यासाठी छान सुंदर सुरेख रांगोळी आहे. नक्की काढून बघा. गुरुवारच्या दिवशी ही रांगोळी शुभ रांगोळी आहे. प्रत्येक बॉक्समध्ये आपण हिरवा रंग भरल्यानंतर आपल्याला स्वस्तिकच्या आतमध्ये पिवळा आणि लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. खूप सुंदर आहे. आता बघू शकाल तुम्ही तयार झाल्यानंतर किती सुंदर दिसणारी रांगोळी आहे. आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे. आणि आता आपला अगदी छोटीशी छान सुंदर रांगोळी तयार झालेला आहे. कशी वाटली? तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. दुसरी रांगोळी आहे 7 ते 7 टिपक्यांचं. खूप सुंदर आहे ही सुद्धा. आपलं तुळस रांगोळी आहे. आणि आता आपल्याला चारी बाजूला 2-2 टिपक्यांचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता प्रत्येक बाजूचा बॉक्स तयार करून झाल्यानंतर आपल्याला 3 टिपक्यांना क्रॉसमध्ये रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे चारी बाजूला. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या खालच्या 2 टिपक्यांना क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत आडवी रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता एक बॉक्स तयार झालेला आहे. चारी बाजूचा आपला बॉक्स तयार झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे. आता बघू शकाल तुम्ही. आणि चॅनलवर नवीन आला असलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. आणि प्रत्येक वरच्या बाजूला आपल्याला बॉक्समध्ये हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला पिवळा आणि मी डार्क निळा रंग घेतलेला आहे. आणि पूर्णपणे आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. खूप सुंदर आहे. गुरुवारच्या रांगोळी, तुळस रांगोळी नक्की काढून बघा दाराबाहेर. खूप सुंदर दिसणार रांगोळी आणि अगदी साधी सोपी पटकन होणारी रांगोळी आणि छोटी रांगोळी आहे.
प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता आपल्याला प्रत्येक बॉक्समध्ये मी स्वस्तिक काढून तयार करून घेत आहे चारही बाजूला. त्यानंतर आपल्याला 2 टिपके उरलेला आहे, तिथं आपल्याला हाफ सर्कल आकारने एक बदाम आकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल खूप सुंदर दिसत आहे. आणि आता बदाम आकारचे डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला. त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूच्या टिपक्यांना एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. मी आता ह्याच्या आतमध्ये गुलाबी आणि हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. बदाम आकारच्या डिझाईनच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे. वरच्या बाजूच्या पानांना आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे. आता मध्ये सेंटरमध्ये मी पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवत आहे. त्यानंतर हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये मी एक छानसं सुंदर फुलाचे आकार तयार करून घेत आहे. पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून अगदी मोठे टिपके ठेवून आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. ही दुसरी रांगोळीसुद्धा आपला तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला? आणि तिसरी रांगोळी आहे 10 ते 10 टिपक्यांचं. ही सुद्धा खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे, तुळस रांगोळी आहे. ही सुद्धा आपल्याला असंच प्रकारे तुळस काढून घ्यायचा आहे आणि 3 टिपक्यांना आपल्याला रेष ओढून आपल्याला एक बॉक्स आकार तयार करून आपल्याला एक तुळस छानसं सुंदर तुळशी वृंदावन काढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता प्रत्येक बाजूचं चारही बाजूचा अशाच प्रकारे आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला 3 टिपक्यांना तुळस काढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये मी छानसं सुंदर केसरी आणि डार्क हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक बाजूचं. आता चारी बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला 3 क्रॉसमध्ये रेष ओढून आपल्याला तुळस काढून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूचं. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. मी लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. आणि प्रत्येक तुळस आपल्याला अशाच प्रकारे वरच्या बाजूला तयार करून घ्यायचा आहे. आता बघू शकाल किती सुंदर आपला तुळस तयार झालेला आहे, तुळशी वृंदावन. प्रत्येक बाजूचा आपला तुळस तयार झालेला आहे आणि रंगसुद्धा आपला भरून तयार झालेला आहे. आणि आता सेंटरमध्ये आपल्याला 4 ते 2 टिपके उरलेला आहे. तिथं आपल्याला छानसं सुंदर
आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि आता बघू शकाल तुम्ही तुळशी वृंदावनच्या आतमध्ये स्वस्तिक काढून तयार करून घेत आहे मी चारी बाजूला. आणि आता आपलं ही स्वस्तिक तयार झालेलं आहे. आपलं किती सुंदर तुळशी वृंदावन दिसत आहे बघू शकाल तुम्ही. आता मध्ये सेंटरमध्ये मी उभी रेष ओढून आडवी रेष आपल्याला अशा प्रकारे एक बॉक्सचा आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये मी लाईट निळा रंग भरून तयार करून घेत आहे. पूर्णपणे बॉक्समध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला 4 ते 2 टिपके उरलेला आहे. आणि आपल्याला तिथं एक छानसं सुंदर फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि आता ही तयार झालेलं आहे. आता चारही बाजूला आपल्याला अशाच प्रकारे फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. आजूबाजूला गोलाकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये मी गुलाबी आणि निळा रंग भरून तयार करून घेत आहे. आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला तिन्ही रांगोळी, कोणती आवडली कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा.